स्वरूपाचा निर्णय झालेला मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे. तसंच 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय. तसंच जनतेच्या माहितीसाठी तुमच्याकडे असलेली फाईल खुली करा आणि त्यामधील सत्यता तपासून घ्या, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे. 1999 ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की मला तरी असं आठवत नाहीये आणि असं होऊच शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे. त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील. 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ती खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी. तर हे घणाघाती आरोप करणाऱ्या अजित पवारांना एबीपी माझाने काही सवाल विचारलेत, आपण पाहूयात. सगळ्यात मोठा सवाल हाच आहे की अजित पवारांनी हे प्रकरण तब्बल 27 वर्ष लपून का ठेवलं? ज्या अधिकाऱ्यानं ही बाब बोलून दाखवली त्याचं नाव अजित पवार का सांगत नाहीत? अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यावर मंत्री म्हणून कारवाई का केली नाही? अजित पवारांनी ही बाब आत्ताच का उघडकीस आणली आहे? माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब समोर आल्यास आवश्यक असेल ते खेरीज करीन, अशी मंत्री म्हणून शपथ घेतली असताना हा घोटाळा अजित पवारांनी का लपवला? यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा.